खेड शहराच्या विकासात मोलाचं योगदान देणाऱ्या मान्यवरांच्या कार्याचा गौरव करण्याचा ऐतिहासिक निर्णय खेड नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आलाय. शहरात उभारण्यात येणाऱ्या क्रीडा संकुल आणि व्यापारी संकुलाला खेडच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या रामदासबाई कदम आणि माजी आमदार तुबा कदम यांची नावं देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलाय. खेड तालुक्याच्या सर्वांगीण विकासात महत्वपूर्ण योगदान देणारे शिवसेना नेते सन्माननीय रामदासबाई कदम यांचं नाव क्रीडा संकुलाला देण्यात येणार आहे. खेड तालुक्याच्या विकासासोबतच महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री म्हणून काम करताना त्यांनी राज्याच्या विकासातही उल्लेखनीय योगदान दिलं. त्यामुळे त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून क्रीडा संकुलाला त्यांचं नाव देण्यास नगर परिषदेतील सर्व नगरसेवक आग्रही असल्याचे भाजपच्या नगरसेविका वैभवी खेडेकर यांनी सांगितलं. तर नव्याने उभारण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलाला माजी आमदार तुबा कदम यांचं नाव देण्यात येणार आहे. तुबा कदम यांनी कुणबी शिक्षण संस्थेची स्थापना करून शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारं खुली करून दिली आहेत. तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा निर्माण केली आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रत्यक्ष योगदान. कालच आमची सर्वसाधारण सभा झाली आणि या सभेमध्ये हे ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले आणि बहुमतामध्ये हा निर्णय ठराव पास झाले. एकमताने म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना असे एकमताने हे ठराव पास झाले. खरं तर खूप आनंद आहे की सन्माननीय रामदासभाई कदम यांचं आरक्षण 14 जे क्रीडा संकुल होत आहे या क्रीडा संकुलाला सन्माननीय रामदासभाई यांचं नाव देण्यात येणार आहे. यांची कारकीर्द पाहता म्हणजे खेडमध्ये त्यांनी कामं केलेलीच आहेत. विकास कामं असतील किंवा जर का आपण विचार केला तर तालुक्यामध्ये देखील, आणि त्यांनी महाराष्ट्र राज्याचं गृहराज्यमंत्रीपद आणि पर्यावरण मंत्रीपद अतिशय चांगल्यारीत्या त्यांनी त्यावेळेला त्यांचा एक दबदबा निर्माण केला होता की अतिशय सुंदररित्या त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यामुळे नक्कीच आम्हाला सर्वांनाच की सन्माननीय रामदासभाई कदम यांचं नाव देण्यासाठी आम्ही सगळेच त्या ठिकाणी आग्रही होतो. तसंच आपलं जे व्यापारी संकुल होतं आहे या व्यापारी संकुलाला सन्माननीय तुबा कदम यांचं नाव देण्याचं ठरवण्यात आलं. तुबा कदम हे साधारणतः 1980 वरे या सालामध्ये आमदार होते आणि विशेष मला त्यांच्याबद्दल सांगावंसं वाटतं की कुणबी प्रसारक जी शिक्षण संस्था आहे या शिक्षण संस्थेचा पाया त्यांनी घातला आणि जो कुणबी समाज एक शिक्षणापासून थोडा वंचित होता अशा समाजाला शिक्षण घेण्यासाठी किंवा शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्या आणि इतर समाजासाठी देखील शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. मला एक आवर्जून सांगावंसं वाटतं की म्हणजे 1980चा कालावधी, त्यामुळे त्यावेळेला एवढी आर्थिक परिस्थिती लोकांची नव्हती. त्यावेळेला बरेचसे ग्रामीण भागातून जी माणसं येत होती त्यांच्याकडे फी देण्यासाठी सुद्धा पैसे नसायचे. अशा वेळेला मग ते शेतामधलं भात देत असत आणि त्यांना मग तुबा कदम यांच्या साहाय्याने तिथे शिक्षण घेतलं जात असे आणि तिथेच त्यांनी म्हणजे त्यांचं जे कॉलेज आहे इथेच एक वसतिगृह सुरू केलं होतं आणि या वसतिगृहामध्ये मग त्यांची जेवणाची व्यवस्था वगैरे जे असे जे काही धान्य दिलं जात असे त्यातून केलं जात असे आणि तिथेच त्यांच्या शेजारी तिथेच त्यांचं घर होतं आणि तिथेच त्या मुलांसमवेत ते राहत होते. म्हणजे पाहता त्यांनी आर्थिकदृष्ट्या त्यांची कुठे प्रगती केली नाही, परंतु समाजाचा उत्कर्ष कसा होईल आणि शैक्षणिकदृष्ट्या खेडवासियांचा विकास कसा होईल याकडे त्यांनी विशेष प्रयत्न केले.